व्हिडिओज घ्या. मेकर आनंदराज आंबेडकर साहेबांनी आज मला मुंबई या ठिकाणी आमचे विदर्भाचे प्रदेशाध्यक्ष प्रफुल्ल शेंडे साहेब यांची भेट घेण्यासाठी पाठवलं. आम्हाला कोणालाही माहिती नव्हतं की साहेब आजारी आहेत आणि मग साहेबांनी सांगितल्याबरोबर मी निघालो. त्याच्यानंतर आज या ठिकाणी नागपूरमध्ये सर्वपक्षीय उपवर्गीकरण विरोधी संघर्ष मोर्चा असल्यामुळे आमचे बुलढाण्याचे जिल्हाध्यक्ष आदरणीय विजय गोरे साहेब सुद्धा म्हणाले की सर मलाही शिंदे साहेबांना प्रदेशाध्यक्षांना भेटायची इच्छा आहे आणि आम्ही या ठिकाणी साहेबांना भेटायला आलो. मी प्रफुल्ल शेंडे साहेबांना विनंती करेन की आनंदराज साहेबांना आपण थोडंसं माहिती द्या की आम्ही भेटायला आलो आणि त्यांचे प्रतिनिधी म्हणून साहेबांना जय भीम. मी प्रफुल्ल शेंडे, विदर्भाध्यक्ष रिपब्लिकन सेनेचा. आणि मी जरी एका पक्षाचा पदाधिकारी असलो तरी एका परिवारासारखं साहेबांना जसं कळालं त्यांनी आमचे राजेश गवळी महाराष्ट्र प्रवक्ते त्यांच्याकडनं 2-3दा माझी विचारपूस केली. कारण मला अचानक जो आलेला होता एंजिओप्लास्टीचा जो एक हार्टचा जो त्रास झालेला होता आणि माझी जी एंजिओप्लास्टी झाली त्या अनुषंगाने फोन सुद्धा माझा बंद ठेवलेला होता. त्यामुळे काळजीपोटी साहेबांना वाटायचं की एक्झॅक्ट झालं काय बघ, ती माहिती कशी मिळू शकते काय. आणि अशक्तपणामुळे मी सुद्धा कुणाच्या संपर्कात नाही राहू शकलो. आणि मला फार आज आनंद झाला की महाराष्ट्राचे नेते आपले श्रीपती ढोले साहेब आणि आमचे बुलढाण्याचे लोकसभा जिल्हाध्यक्ष विजय गोरे साहेब इतक्या लांबून आणि साहेबांच्या सूचनेनुसार आणि त्यांची आत्मीयता त्यांना सुद्धा कुठेतरी काळजी वाटत होती किंवा शेंडे यांना भेटावं झालेलं मला फार बरं वाटलं. आणि माझी आता 50% जास्त तब्येत माझी बरी वाटली की खरंच परिवार असावा तो असा. आणि त्यांनी माझी काळजी घेतली, त्यांनी ती विचारपूस केली. त्याच्याने मी इतक्या 25 दिवसापासून जे घरी होतो मला बरं वाटलं. आणि माझ्या पक्षातल्या सर्व परिवारांना मी आता बरा आहे आणि पुढे आपलं निरंतर जे काही आहे काम आहे ते आपण आपल्या पद्धतीने सुरू. जय भीम, जय भारत, जय संविधान.